रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे. स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा जो फ्लॅट आहे तो 3 BHKचा फ्लॅट आहे. 1266 कार्पेट असणारा फ्लॅट आहे. फ्लॅटच्या बाल्कनीत मात्र उभे राहिलात तर तुम्हाला ढोकळे कोलशेत रोड नेट अँड क्लीन, समोर कल्पतरू सगळं पूर्ण दिसणार, ब्रश ग्रीनचा टावर वगैरे सगळं दिसणार. असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा असा फ्लॅट आहे. फ्लॅटमध्ये हवा बाकी एक नंबर आहे चांगल्या पद्धतीने. फ्लॅटमध्ये जर तुम्ही बघितली तर 1266मध्ये अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी पण तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याच ठिकाणी हा 1266 अनयूज अनटच असणारा साधारणतः 6 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे. आणि त्याच ठिकाणी रिसॉर्ट लिव्हिंग टाईप जिथे आपण म्हणतो की बाबा लोढा आमाराच्या अपोजिटला हा असणारा फ्लॅट असणार आहे. हा फ्लॅट अनयूज अनटच आहे. त्याच्यामुळे हा जो फ्लॅट आहे तुम्हाला याच्यासोबत 2 कार पार्किंग मिळणार आहे. बिल्डिंगला OC सोसायटी ते सगळं झालेलं असणार आहे. फ्लॅटचा कार्पेट एक नंबर आहे. फ्लॅटचा रेट पण एक नंबर आहे. आणि विशेष म्हणजे जर तुम्ही फ्लॅटच्या बाहेर गेलं तर तुम्हाला हा नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट पण मिळणार आहे. बाहेर ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला हे नॉर्थ आहे. आणि जर तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला इथे अशी मस्त जागा अशी वेगळी तुम्हाला मिळते. आणि इथे जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला बघू शकता 1, 2 अशा टोटल 2 लिफ्ट असणार आहेत. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळ्या गोष्टी ऑलरेडी इथे ह्या कॉम्प्लेक्समध्ये रनिंग आहेत. महिलांसाठी वेगळा स्विमिंग पूल आहे, पुरुषांसाठी, लहान मुलांसाठी सगळं वेगळं तुम्हाला इथं खरं मिळणार आहे. घराच्या आतमध्ये ज्यावेळेला जाणार आहात त्यावेळेला तुम्ही साऊथला आहात. घराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या साईडला तुम्हाला अशी मोठी जागा खरं उपलब्ध, शूरॅक वगैरे सगळं बनवण्यासाठी उपलब्ध असणार आहे. नंतर तुमचा असा एवढा मोठा तुम्हाला हाय एरिया मिळतो. ह्या एरियातनं जर तुम्ही आला तर मग मात्र तुम्हाला असा मस्त मोठा चांगला पद्धतशीर असा एक हॉलच्या साईडला जर आला तर मोठी चांगली आणि मस्त अशी बाल्कनी मिळते. जर तुम्ही बाल्कनीतनं बघितलं तर एक नंबर व्ह्यू आहे. इकडं बघितलं तरी सिग्नेट 2, पुढे बघितलं तर कल्पतरू आणि अशी मस्त हिरवळ असणारं हे तुम्हाला अशा पद्धतीचा हा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. तसं जर बघितलं तर तुम्ही ह्या फ्लॅटमध्ये आल्यानंतर ह्या साईडला आलात तर तुम्हाला खूप मोठी डायनिंगसाठी पण अशी मस्त आणि चांगली जागा खरं आपल्याला इथं उपलब्ध, ही जागा उपलब्ध अशी असणार आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला आपलं एक बेडरूम राहते. मी हवं तर ते शेवटी दाखवतो. तत्पूर्वी तुम्ही ह्या किचनमध्ये जर आला तर इथे तो मस्त असं चांगलं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन मिळेल, जिथे गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आली असणार आहे. आणि इकडे जर आला तर इथे तुम्हाला खरं वॉशिंग मशीनसाठी आणि कपडे वाळवत घालण्यासाठी सुंदर आणि चांगली जागा इथं पण मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा मस्त मोठा फ्लॅट असणार आहे. जे मंडळींना अशा ठिकाणी राहायचे, मात्र ग्राउंड प्लस 8 माळ्याची बिल्डिंग आहे आणि तिथे आपला लोअर मिडल फ्लोअरला असणारा हा फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे. पुढे आपण आलो तर तुम्हाला इथे एक स्टोर रूम करा किंवा भगवंताची मंदिर करा, त्या पद्धतीने इथे जागा आहे. किंवा कट करून तुम्हाला तिकडं वाढवायचं असेल तरी वाढवू शकता. पुढे आला तर ते कॉमन बेडरूम असणार. ह्या कॉमन बेडरूमची साईज पण जर बघितली तर चांगली पद्धतशीर मोठी नक्की मिळणार आहे. आणि इथे मात्र तुम्हाला मग असं मस्त आणि चांगलं खिडकी असणार जी क्रॉस व्हेंटिलेशनला असेल. आणि इथे आला तर इथं परत एक कपाट लावण्यासाठी चांगल्या पद्धतशीर इकडं पण जागा मिळणार. म्हणजे जागेचं जर तुम्ही बघितलं तर खूप मोठी जागा तुम्हाला मिळते. परत 2 घराच्या ह्या मधला जर पॅसेज बघितलं तर हा पण मोठा मिळतो. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक ह्या साईडला आपल्याला खरं मिळतं, जे इथं पण खूप मोठं असणार. म्हणजे ह्या साईडला जरी बघितलं तर इथून इथपर्यंत, परत इकडे ह्या साईडला जरी आलो तरी असं इथपर्यंत असं मोठं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला हे कॉमनवालं नक्की मिळतं. पुढं आल्यानंतर परत इथे एक तुम्हाला स्टोरेज टाईप जागा आहे. ही स्टोरेज पण तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं पाहिजे तसं वॉकिंग वॉर्डरोब म्हणून वापरलं किंवा तुम्हाला जसं वापरायचं तसं तुम्ही हे पण वापरू शकता. पुढे आल्यानंतर तुमचं हे शेवटचं बेडरूम असणार आहे. ह्या शेवटच्या बेडरूमला जर तुम्ही बघितलं तर याची बी साईज जर बघितली तर याची पण साईज मोठी आहे. इकडं परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला एक खिडकी सुंदर आणि मोठी आणि चांगल्या पद्धतीची खरं दिली गेलेली असणार आहे. घरामध्ये उजेड तुम्ही बघू शकता किती मस्त आणि चांगल्या पद्धतीचा उजेड तुम्हाला खरं मिळतो. आणि ह्या बेडरूमच्या तुम्ही ह्या साईडला आल्यानंतर परत तुम्हाला इथे पण खूप मोठी अशी जागा आहे. आणि ह्या जागेतनं तुम्ही इकडे आलं तर तुम्हाला परत कपाटं वगैरे सगळं मोठं लक्झरी टाईप बनवायचं म्हटलं तरी तुम्ही इथे बनवू शकता. आणि नंतर हे तुमचं एक शेवटचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असणार आहे, जे तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला ह्या 3 BHKमध्ये सगळ्यात चांगली जर गोष्ट काय असेल तर तुम्हाला हे असा बाथटब पण मोठा आणि चांगला नक्की मिळतो. असं मोठा बाथटब वगैरे आहे. हा फ्लॅट तसा अनयूज अनटच फ्लॅट असणार आहे. याच्यात कोणीही टच केलेलं नाही आहे. पुढे आल्यानंतर याच्यात तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जरी फर्निचर करायचं म्हणलं तर तुम्ही हे फर्निचर नक्की तुमच्या हिशोबाने करू शकता. बिल्डिंग मी तुम्हाला सांगितलं इन्व्हेस्टरचाच फ्लॅट आहे. इन्व्हेस्टरने हा फ्लॅट आता विक्री बरेच 5-6 वर्षापूर्वी घेतला होता, बंद ठेवलेला होता, एकदाही रेंटवरती किंवा कॉन्टॅक्ट कधी दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं असा अनयूज अनटच फ्लॅट तुम्हाला असणार आहे. बाकी इथं 4-5 AC तुम्हाला ऑलरेडी लागलेल्या आहेत. नंतर तुमचा हा शेवटचा बेडरूम आहे. शेवटच्या बेडरूमला जरी आपण आलो तर इथे जरी आलं तर तुम्हाला इथं पण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खरं एक खिडकी तुम्हाला इथं उपलब्ध असणार आहे.
ह्या साईडला परत आला तर इथे तुम्हाला कपाटासाठी ऑलरेडी जागा एक मोठी आणि चांगल्या पद्धतीची दिली गेलेली असणार आहे. नंतर हे बेडरूम जर तुम्ही बघितलं, ह्या बेडरूमच्या ह्या साईडला झाल्यानंतर तुम्हाला एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट, इथं पण मोठं आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं प्लंबिंग वर्क केलेला हा फ्लॅट तुम्हाला इथे एक नवा मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा 1266 विथ 2 कार पार्किंग असणारा 3 BHKचा फ्लॅट आहे. जे मंडळी अशा चांगल्या मोठ्या कार्पेटचा 3 BHK फ्लॅट बघत असतील तर ही एक प्रॉपर्टी आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. राहिला प्रश्न ह्याच्या किमतीचा, त्याची जी किंमत आहे 2,75,00,000 ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग, याच्यात थोडंसं निगोशिएशन आपल्याला ठेवता येऊ शकतं. 2,75,00,000 ऑल इन्क्लुझिव्ह. जर कोणी हा अशा पद्धतीचा मोठा बाल्कनीवाला 2 पार्किंग सहित आणि विथ AC, गॅसची पाईपलाईन आणि अनटच फ्लॅट जर बघत असतील तर ह्या लक्झरीज लॅविश रिसॉर्ट लिव्हिंगमध्ये हा एक फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध नक्की आहे. आणि हा फ्लॅट जर कोणाला बघायचा असेल तर आम्ही नक्की दाखवू शकतो. अशाच पद्धतीने नवे जुने आणि वेगळे घरं दाखवण्याचा कार्यक्रम आपला रोजचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्यातलं काहीतरी गोष्टी पसंत याव्यात आणि त्यातनं तुम्हाला आवडून घेऊ शकता. हवेशीर फ्लॅट आहे, बाल्कनीचा फ्लॅट आहे. जर कोणाला अशा पद्धतीचा हा फ्लॅट बघायचा आहे तर मला फोन करा, हा फ्लॅट तुम्हाला दाखवतो. आम्ही रोज काही ना काय तुमच्यासमोर घेऊन येतो, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, कमेंट्स करा, शेअर करा, अजूक त्याच्यात ते जास्तीत जास्त व्ह्यू करा, जेणेकरून तुमच्याकडे मला रोज ताटमाण्याने येऊन रोज काहीतरी चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवता येत राहतील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.